नमस्कार मंडळी, स्वागत आहे मिनी ब्लॉग 2 मध्ये. तर मी उठलो, फ्रेश वगैरे झालो. तोपर्यंत बाबांनी आणि काकांनी पाईपा आणलेले होते आणि ट्रॅक्टरवर ठेवून निघालो आम्ही शेताकडे. तर त्या दिवशी भरपूर धुके होती, सूर्य पण निघालेला होता. नंतर पोचलो आम्ही शेतात आणि शेतात पोचल्यावर हे जे तुम्हाला पाईपा दिसत आहे, जे आम्ही ते पेरण्याच्या वेळेसच टाकून ठेवलेले होते, कारण का नंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी त्रास व्हायला नको. तर त्याच्यात आम्हाला 2 पाईपं कमी पडले होते. ते 2 पाईपं टाकले. नंतर दांड ओढणं सुरू होता आणि दांड ओढणं सुरू असतानाच मी सऱ्या वगैरे पाण्याच्या बरोबर करून घेतल्या गव्हाच्या. आणि त्याच्यानंतर एक साईडच्या सरा झालेल्या होत्या, दुसऱ्या साईडच्या सरा बाकी होत्या आणि त्याच साईडचा पाण्याचा दांड पण बाकी होता. ज्या साईडने मी सऱ्या ओढलेल्या त्या साईडचा दांड करायचा आधी, कारण का आम्ही तिकडून पाणी देत आहे. तर मी दांड ओढणं सुरू केला आणि शेवटी दांड ओढेपर्यंत पुरा दमफूस झालेलो होतो. आणि नंतर मग बाबाने पाण्याची मोटर सुरू केली आणि पाणी आलं आहे. आणि असं करत आपण जिथून दांड ओढला त्या दांडातून पाणी चाललं आणि शेवटच्या सरीपर्यंत पोहोचतो, म्हणजे पहिल्या सरीपर्यंत. आणि सरी आपली 1 नंबर झालेली होती. अशा करत 7-8 सऱ्या झाल्या आणि शेवटली जी सरी आहे ते मला बाबांना बोलावू लागली. आणि नंतर असा ताल झालेला होता पूर्णपणे आणि हा सूर्य मावळत आहे.